ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनला एक पुस्तक आणून देते. त्याचं कव्हर सुद्धा लाल रंगाचं असतं. अर्जुन विचारतो, तुम्ही याला पण लाल कव्हर घातला का? सायली म्हणते, त्याचं कव्हर आधीपासूनच तसं होतं. अर्जुन म्हणतो, थँक्स याला लाल न केल्याबद्दल. सायलीला अर्जुनच्या जवळच थांबायचं असतं, पण जोपर्यंत अर्जुन सर सांगत नाही तोपर्यंत मी इथे कसं काय थांबू असं तिला वाटतं. नंतर सायली म्हणते, तुमचं चालू द्या का, मी शेजारी स्वयंपाकघरात आहे. सायलीला नाईलाजाने जावं लागतं. ती जाणार इतक्यात अर्जुन मागून आवाज देतो, तुमचं काम झालं ना किचन मधलं, तर इथेच बसा तुम्ही. मी आपल्या केसवरतीच काम करतोय, तुमची हेल्प होईल मला. सायलीला आनंद होतो. नंतर सायली आणि अर्जुन केसबद्दल डिस्कस करू लागतात. अर्जुन म्हणतो, महिपतला वेगळ्या कारणामुळे जेल झाली असली तरी त्याचा फायदा आपल्याला या केसमध्ये नक्की होऊ शकतो. आता आपलं टार्गेट आहे विलासचा खून करणारे साक्षी आणि त्यासाठी साक्ष देणारी तन्वी. तन्वी खोटं बोलते हे आपल्याला माहिती आहे, पण हे खोटं प्रूव्ह करणं जास्त महत्वाचं आहे. इकडे प्रियाला राग अनावर झालेला असतो. ती बेडरूम मधल्या वस्तूंची आदळापट करते. तिला संताप येतो की त्या नागराजची माझ्यावर हात उचलण्याची हिंमतच कशी झाली. कुठल्याही पेपरवर कितीही सह्या घे, पण किल्लेदारची प्रॉपर्टी मी तुला मिळवू देणार नाही. उलट या घरातून तुला कसं हाकलवते ना ते बघस तू. फक्त हे सगळं कसं करायचं ते नीट प्लॅन करायला हवं असं प्रिया मनाशी ठरवते. इकडे साक्षीला इन्व्हेस्टरचे कॉल येत असतात. ती खूप टेन्शनमध्ये असते. चैतन्य मागून येऊन विचारतो, काही प्रॉब्लेम झालाय का साक्षी? साक्षी म्हणते, नाही मजेत आहे मी. आणि असला काही प्रॉब्लेम तरी तू काय करणार आहेस? सिंपथी देण्याशिवाय काय करणार आहेस तू? नंतर साक्षी चैतन्याची माफी मागते आणि म्हणते, इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र होत आहेत ना की मला एकटीने हँडल नाही होत आहेत. तू एकमेव सपोर्ट आहेस माझा. मला तुझ्यावर रागवायला नाही पाहिजे होतं. चैतन्य तिला समजून घेतो आणि काय झालं विचारतो. साक्षी सांगते, अण्णांना अटक झाल्यानंतर आमचे जे इन्व्हेस्टर आहेत ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट परत मागत आहेत. त्यांना वाटत आहे मी पण फ्रॉड आहे. हे सगळं मी कसं एकटीने हँडल करू मला ते समजत नाहीये. चैतन्य म्हणतो, तू एकटी नाहीयेस, हे सगळं आपण दोघं मिळून फेस करू. तू निर्दोष आहेस यात मला शंका नाही आणि मी हे सगळ्या जगाला पटवून देणार आहे. रात्री अर्जुन रूम मध्ये आल्यावर त्याला बेडरूम परत पाहिल्यासारखी दिसते. तेव्हा तो सायलीला विचारतो की लाल रंग का काढलात तुम्ही? छान दिसत होता. सायली म्हणते, आता तोंड देखलं बोलू नका. नंतर सायली म्हणते, अहो ऐका ना, मला ते ब्लँकेट देता का? मला आत ठेवायचं आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, इथे आपल्याशिवाय कोणीही नाहीये, मग तुम्ही ऐका ना. असं कोणाला ऐकवायला म्हणाला? दारामागे कोणी आहे का? मी बघतो. सायली म्हणते, ते कोणासमोर कशी हाक मारायची नाही याबद्दल सतत माझा गोंधळ उडतो म्हणून चुकून अहो निघालं. अर्जुन म्हणतो, इट्स ओके गडबड घोटाळा. अर्जुन मनातूनच बोलून जातो की अहो चुकून जरी म्हटलं असलं तरी तुमच्या तोंडून ते स्वीटच वाटतं. आणि सायलीलाही असंच वाटतं की अहो हे चुकून नाही निघालं, पण मला अहो असं म्हणावं असं वाटलं. प्रतापला घरी यायला खूप उशीर झालेला असतो. कल्पना सायली सगळे वाट बघत असतात. नंतर प्रताप येतो. कल्पना त्याला म्हणते, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. प्रताप म्हणतो, इतक्या उशिरा जेवल्यानंतर ऍसिडिटी वाढेल. कल्पना प्रतापला हाताला धरून टेबलवर बसायला सांगते. कल्पना आणि प्रतापच्या नात्यातला हा गोड संवाद सायली आणि विमल नीट लक्ष देऊन ऐकत असतात. कल्पना जे जे प्रतापसाठी करते ते सायली बघत असते. नंतर कल्पना प्रतापसाठी दूध घेऊन येते आणि म्हणते, हे घ्या म्हणजे तुमच्या थकवा जाईल. प्रताप म्हणतो, तू जेव्हा अहो म्हणून हाक मारलीस ना तेव्हाच थकवा गेला माझा. प्रताप म्हणतो, आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पण तू जेव्हा मला अहो म्हणून हाक मारतेस ना असं वाटतं आपलं लग्न आत्ताच झालंय. कल्पना लाजते. सायलीही मनातल्या मनात विचारात पडते की अहो खरंच किती गोड आहे हा शब्द. म्हणूनच सकाळी नकळत माझ्या तोंडातून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सायली रूममध्ये काम करत असते. नंतर ती अर्जुनच्या फोटोकडे जाते आणि हळूच म्हणते, अहो. तेवढ्यात अर्जुन हाक मारतो. सायली टेबलावरती फुल नीट करत असल्याचं नाटक करते. अर्जुन तिला कॉफी मागतो. नंतर सायली त्याला कॉफी देते आणि त्याला पुन्हा एकदा अहो असं म्हणायचं प्रयत्न करत असते. ती रूममध्ये त्याच्या मागे मागे करत असते. अर्जुन तिला विचारतो, सकाळपासून तुमचा आवाज नाही ऐकला, काही झालंय का तुम्हाला? सायली म्हणते, काही नाही झालं. नंतर ती बाहेर जाते. सायलीचं असं वागणं अर्जुनला थोडं विचित्र वाटतं. सायली किचनमध्ये काम करत असते. अर्जुन येतो आणि आवाज देतो, बायको मला टिफिन दे ना. सायली अचानक म्हणते, डबा कुठे गेला? तो सापडत नाहीये. ती डबा शोधण्याचं नाटक करते. अर्जुन म्हणतो, मी निघू का? मला उशीर होतोय. नंतर विमलला डबा सापडतो. विमल तो डबा अर्जुनला देते आणि अर्जुन निघून जातो. सायलीला वाईट वाटतं, कारण तिला डबा घेऊन अर्जुनला दारापर्यंत सोडवायचं असतं आणि अहो म्हणायचं असतं आणि ही तिची इच्छा अपूर्णच राहते. नंतर तिला दिसतं अर्जुन चावी टेबलावर तशीच विसरून जातो. तिला वाटतं की आता चावी घेऊन यांना बाय करायला जाता येईल. तेवढ्यात अर्जुन रिटर्न येतो आणि चावी घेऊन घाईघाईने बाय करून निघून जातो. सायलीचा हा चान्सही जातो. सायली अशीच अर्जुनच्या मागे मागे जाते. दारापर्यंत जाऊन ती अर्जुनला अहो म्हणून हाक मारते आणि अहो अशी हाक ऐकून अर्जुन सुद्धा मागे वळून पाहतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन प्रियाकडून आश्रम मर्डर केसची माहिती काढून घेण्यासाठी एक प्लॅन बनवतात. अर्जुन दुसऱ्या नंबरवरून प्रियाला कॉल करतो आणि म्हणतो, ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मी तिथंच होतो. मी सगळं पाहिलं आहे. जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील ना तर मला भेटायला या. हे ऐकून प्रिया घाबरते आणि पुरावे गोळा करण्यासाठी सांगितलेल्या जागेवर जाते. तर प्रेक्षक, तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.